छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप नेत्यांचं एक वेगळं चित्र पाहायला मिळतंय। कारण ज्या ज्या भाजप नेत्यांनी मतदान केलं त्यांच्या गळ्यामध्ये जय श्रीरामचा भगवा रुमाल पाहायला मिळतोय। जाणून घेऊयात मतदानाला जात असताना नेमका जय श्रीरामचा रुमाल का वापरतो। निश्चितच हा लोकशाहीचा उत्सव देव देश धर्म संस्कृतीच्या भूमिकेतून या राज्याचं या देशाचं परिवर्तन नरेंद्र मोदी या राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आणि संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्व महानगरांचा कायापालट करण्याचं काम चालू केलेलं आहे। आणि निश्चितपणे तेही जय श्रीराम, कारण या काळातच जय श्रीराम प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिर या देशामध्ये उभं राहील। बरं, मतदानाचा अधिकार बजावत असताना कुठेतरी काही बूथवर मशीन बंद पडणं अशा काही अडथळे निर्माण झाले, तर दुसरीकडे पैसे वाटपाचा विरोधी पक्षाने तुमच्यावर आरोपही केला। खरं तर बऱ्याच विरोधी पक्ष नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यामुळं आणि पूर्णपणे पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळं प्रत्येक वेळेस मतदारांमध्ये काहीतरी व्यत्यय निर्माण करणे आणि त्या व्यत्ययातून मतदान लांबणीवर टाकणे या भूमिका चालू आहे। तर आपण पाहताय जे हिंदुत्ववादी नेते आहेत किंवा भाजप जो पक्ष आहे तो कुठेतरी या ठिकाणी स्वतःच्या गळ्यामध्ये जय श्रीरामचा भगवा रुमाल घालून मतदान केंद्रावर मतदानासाठी जाताना पाहायला मिळत आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। खरं तर या छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये मला आज आनंद होतोय की प्रत्येक जण छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी, कारण या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी जे या औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामांतर केल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आनंद होताना एकच आहे की जे बोगस वोट आहे ते बोगस वोट थांबण्याकरता माझ्या मुस्लिम ज्या भगिनी आहेत त्या मुस्लिम भगिनी ज्यावेळेस बुरका घालून येतात त्या बुरक्याच्या मध्ये सुद्धा काही माणसं बुरका घालून येऊन बोगस वोट करण्याची भीती इथं निर्माण आहे। निश्चितपणे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, त्यामुळे बुरखाचा मधला चेहरा दिसल्याशिवाय वोटिंग करू देऊ नका असं मी केंद्र प्रमुखांना बजावलेलं आहे निश्चितपणे, कारण याच्यातून बोगस वोट होण्याचे खूप मोठे चान्सेस आहे आणि त्याच्यामुळे हा निर्णय मी केंद्र अधिकाऱ्यांना सांगितला। पण बऱ्याचदा असं होतं की बुरख्याचा चेहरा पाहिला जातो, दाखवणं एक वाटत विषय असा आहे, लोकशाहीमध्ये मतदान करताना संविधानामध्ये तुमच्या ओळखपत्राला तुमचा चेहरा खऱ्या अर्थाने मिळता जुळता असल्याशिवाय ते मतदान करता येत नाही। ही संविधानानुसार आणि लोकशाहीच्या मतदानाच्या याच्यामध्ये ही अटच आहे आणि त्याच्यामुळे ओळखपत्र आपण त्यासाठीच निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा कायद्याचा प्रश्न आहे, तो कायद्याप्रमाणेच राबवला गेला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।